नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पूर्व व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्गत येणाऱ्या इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये जे प्रात्यक्षिक पहिलं आहे ते ऑटोमॅटिक विद्युत इस्त्रीचा अभ्यास करणे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत। या ठिकाणी आपण घेतलेली आहे एक ऑटोमॅटिक विद्युत इस्त्री जी आपण प्रत्येकजण घराघरामध्ये वापरतो। कपड्यांवरील ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आपण हिचा वापर करतो। तर हे प्रात्यक्षिक करत असताना आपण जे हत्यारं बघणार आहोत ती हत्यारं आहेत। या ठिकाणी आपण घेणार आहोत एक स्क्रूड्रायव्हर, एक 75 mm चा कनेक्टर घेणार आहोत, एक निऑन टेस्टर वापरणार आहोत। या ठिकाणी आपण घेणार आहोत एक कॉम्बिनेशन प्लायर, ही आहे लॉंग नोज प्लायर, वायर स्ट्रिपर। साहित्य आणि साधनामध्ये जी कॉईल आहे ती कॉईल या ऑटोमॅटिक इस्त्रीच्या आतमध्ये आहे, ती पण आपण बघणार आहोत। हा एक थर्मोस्टेट आहे। उष्णता नियंत्रण करण्याचं फार महत्त्वाचं कार्य हा थर्मोस्टेट करत असतो। या ठिकाणी ही जी ऑटोमॅटिक विद्युत इस्त्री आहे हिची जी कॉर्ड आहे या कॉर्डचे दोन टर्मिनल आहे, एक फेज, न्यूट्रल आणि हे अर्थिंग। या तिघा टर्मिनलला आपण बाहेरून सिरीज टेस्टिंग बोर्डच्या सहाय्याने आपण अगोदर चेक करून घेणार आहोत। हा या ठिकाणी मी एक सिरीज टेस्टिंग बोर्ड घेतलेला आहे। या ठिकाणी सिरीज आणि पॅरलल असे दोन सॉकेट त्या ठिकाणी बनवलेले आहेत। स्विच ऑन केल्यानंतर हे दोघं टर्मिनल एकमेकांना असे जॉईन करायचे। जर आपला लॅम्प ब्राईट लागला याचा अर्थ असा आहे की हा बोर्ड आपला चालू आहे, सिरीजचं सॉकेट चालू आहे। तर या ठिकाणी आपण ही जी इस्त्री आहे या इस्त्रीच्या फेज आणि न्यूट्रल या दोघं टर्मिनलला आपण कनेक्ट करणार आहोत। या ठिकाणी आपण हे सिरीज टेस्टिंगचे टर्मिनल घेतले आणि ते टर्मिनल या पद्धतीने बघूया आपण। हा लॅम्प असा ब्राईट लागलेला आहे आणि फेज आणि न्यूट्रल या टर्मिनलला लागल्यानंतर आपण या ठिकाणी बघतो तो जो लॅम्प आहे तो डिम लागलेला आहे। तर या ठिकाणी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। जर आपला लॅम्प या ठिकाणी असा ब्राईट लागला, या टर्मिनलला जॉईन केल्यानंतर जर लॅम्प हा ब्राईट लागला तर समजायचं की ही जी कॉईल आहे ही कॉईल आतमध्ये शॉर्ट झालेली आहे। जर हा लॅम्प लागलाच नाही तर असं समजायचं की ही जी कॉईल आहे ही कॉईल आतमध्ये कुठेतरी ब्रेक झालेली आहे। आणि जर हा जो लॅम्प आहे कॉईल टेस्टिंग करत असताना जर या पद्धतीने डिम लागला तर आपण असं समजायचं आहे की ही जी इस्त्रीमधली जी कॉईल आहे ती कॉईल ही वर्किंग कंडिशनमध्ये आहे, चालू कंडिशनमध्ये आहे असं आपण समजतो। आता ही जी इस्त्री आहे या इस्त्रीचे जे आतील भाग आहे त्या आतील भागांचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यासाठी आपण जी ऑटोमॅटिक विद्युत इस्त्री आहे ती आपण ओढून घेणार आहोत। त्याच्या आतील भागांचा अभ्यास करण्यासाठी हे जे टर्मिनल बॉक्सचं मागील कव्हर आहे ते मी आता यावेळेस उघडतो आहे। या पद्धतीने हे टर्मिनल बॉक्सचं मागचं कव्हर आहे। या ठिकाणी ही जी सप्लाय कॉर्ड आहे, सप्लाय कॉर्डमधून आलेले आहे एक न्यूट्रल आहे, एक फेज आहे आणि एक अर्थिंग आहे। असे 3 वायर हे सप्लाय कॉर्डमधून आलेले आहेत। त्याच पद्धतीने हा या ठिकाणी आपल्याला इंडिकेटर दिसतो आहे। ज्यावेळेस आपण इस्त्रीला सप्लाय देतो त्यावेळेस हा इंडिकेटर पेटलेला असतो, त्यावरून आपल्याला समजतं की या ठिकाणी विजेचं अस्तित्व हे आहे। हा जो नॉब आहे हा नॉब या ठिकाणी ओपन केलेला आहे। नॉबच्या आतमध्ये हा थर्मोस्टेट दिसतो आपल्याला। या थर्मोस्टेटचं फार महत्त्वाचं कार्य आहे की ज्यावेळेस विद्युत इस्त्री आहे तिला उष्णता प्राप्त झाल्यानंतर ते उष्णता नियंत्रणाचं काम ही करत असते। आपण इस्त्री करत असताना वेगवेगळ्या कपड्यांसाठी तिचा वापर करत असतो, कॉटन, टेरिकॉट। या ठिकाणी प्रत्येक कपड्याला ही उष्णता ही वेगवेगळी लागत असते। तर त्या ठिकाणी उष्णता नियंत्रणाचं कार्य हे आपला जो थर्मोस्टेट आहे तो थर्मोस्टेट करत असतो। या ठिकाणी बघणार आहोत आपण, हे बघा हा एक फेज टर्मिनल आहे, हा न्यूट्रल टर्मिनल आहे आणि हा इंडिकेटर आहे। हा या ठिकाणी थर्मोस्टेट आहे। हे जे कवर आहे या पद्धतीने आपण उघडून घेऊया। हे पहा या पद्धतीने हे कवर आपण उघडलेलं आहे आणि इस्त्रीमधील जे 2 महत्त्वाचे भाग आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। ही आहे इस्त्रीची हिटिंग एलिमेंट, म्हणजे आपण त्याला कॉईल म्हणतो। ही नायक्रोम या धातूपासून बनवलेली असते। नंतर हा आहे थर्मोस्टेट। या थर्मोस्टेटच्या साह्याने या इस्त्रीचं जे उष्णता नियंत्रणाचं कार्य आहे ते होत असतं। हा जो थर्मोस्टेट आहे हा या कॉईलच्या सिरीजमध्ये बसवलेला असतो। आता आपण ही जी कॉईल आहे या कॉईलची टेस्टिंग घेणार आहोत। या कॉईलची टेस्टिंग घेत असताना आपण परत या ठिकाणी
सिरीज टेस्टिंग बोर्डचा वापर करूया. हे सिरीज टेस्टिंगचे कॉर्ड आहेत. सप्लाय ऑन केल्यानंतर हे बघा, या ठिकाणी कॉइलचे जे 2 टर्मिनल आहेत, या दोघं टर्मिनलला मी सप्लाय कॉर्ड लावत आहे. सप्लाय कॉर्ड लावल्यानंतर ही जी लॅम्पची कंडिशन आहे, तो लॅम्प डिम दाखवतो आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी आतमधील जी हिटिंग एलिमेंट आहे, ती हिटिंग एलिमेंट योग्य अशा कंडिशनमध्ये आहे, वर्किंग कंडिशनमध्ये आहे, असं आपण समजणार आहोत. त्यानंतर आपल्याला आता ग्राउंड टेस्ट करायची आहे. म्हणजे ही जी कॉईल आहे, ही कुठे अर्थ लिकेज आहे का ते आपल्याला बघायचं आहे. त्याकरता आपण ज्या टेस्टिंग बोर्डच्या वायर आहेत, त्यापैकी एक टर्मिनल कॉईलच्या टर्मिनलला आणि दुसरं जे टर्मिनल आहे ते इस्त्रीच्या बॉडी लावणार आहोत. जर या ठिकाणी लॅम्प हा लागला तर आपण असं समजणार आहोत की या ठिकाणी अर्थिंग लिकेज होत आहे, म्हणजे जो सप्लाय आहे तो लिकेज होत आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या टर्मिनलला देखील सप्लाय कॉर्डचे टर्मिनल लावून, दुसऱ्या टर्मिनल इस्त्री लावून जर त्या ठिकाणी लॅम्प लागला तर आपण समजणार आहोत की हा जो प्रवाह आहे हा लिकेज होत आहे. परंतु या ठिकाणी कुठल्याही टर्मिनलला हा लॅम्प लागलेला नाही. म्हणजे या ठिकाणी ही जी इस्त्री आहे किंवा याची जी हिटिंग एलिमेंट आहे ती कुठेही लिकेज नाही, असं आपण समजणार आहोत. त्याच पद्धतीने या ठिकाणी जी अर्थिंग आहे, ती अर्थिंग सप्लाय कॉर्डपासून जी अर्थिंग गेलेली आहे ती योग्य पद्धतीने जोडलेली आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी जी सप्लाय कॉर्डची जी वायर आहे त्याच्या अर्थिंग टर्मिनलला एक टर्मिनल लावून दुसरं टर्मिनल आपण इस्त्री लावणार आहोत. हे बघा, हा लॅम्प ब्राईट पेटलेला आहे, म्हणजे अर्थिंगची कंटिन्युटी ही ओके आहे. त्याच पद्धतीने जे फेस टर्मिनल आहे, फेस टर्मिनलची कंटिन्युटी पण चेक करणार आहोत. हे पहा, या ठिकाणी हा लॅम्प दाखवतो आहे, याची कंटिन्युटी आहे. आणि हे जर दुसऱ्या टर्मिनलला दाखवलं, बरोबर, तर हा दाखवतो आहे डीम दाखवतो आहे. म्हणजे हा काय झाला की हा कॉईलमधून सप्लाय पास झाल्यामुळे ही कॉईल टेस्टिंग झाली, बरोबर. नंतर हे न्यूट्रल टर्मिनल, हे न्यूट्रल टर्मिनल देखील या ठिकाणी योग्य पद्धतीने जोडलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपली ही जी सप्लाय कॉर्ड आहे, ही सप्लाय कॉर्ड अतिशय योग्य पद्धतीची आहे, ती मध्ये कुठे ओपन नाही. काही वेळेस काय होतं, सप्लाय कॉर्ड ब्रेक झालेली असते, त्याच्यामुळे देखील इस्त्री ही पेटत नाही किंवा ती वर्किंग करत नाही. या ठिकाणी आपण इस्त्रीचं प्रॅक्टिकल करत असताना किंवा हे प्रात्यक्षिक करत असताना ज्या वेळेस आपण या ठिकाणी टेस्टिंग बोर्डच्या ज्या कॉर्ड आहेत त्या कॉर्डच्या साहाय्याने आपण टेस्टिंग केली, ती टेस्टिंग करत असताना आपल्याला किंवा इतरांना कुठेही इजा होणार नाही, त्या कॉर्डचा शॉक लागणार नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो ऑटोमॅटिक विद्युत प्रात्यक्षिकाचा अभ्यास केला. धन्यवाद.